महाराष्ट्रात अनेक शेतकरी पारंपरिक शेती सोडून फळबागांकडे वळले। गेल्या काही दिवसात झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांनी फळबागा कशाबशा वाचवल्यात, पण आता पाण्याच्या भीषण टंचाईमुळे बागा जीव तोडू लागल्यात। त्यामुळे शेतकरी मोठ्या आशेने सरकारकडे पाहतायत। पाहूया। फळबागा लावल्या जगवायच्या कशा? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पुढे यक्ष प्रश्न। शिवारातल्या उभ्या बागा करपल्या। ही जी तुम्ही दृश्य बघताय ती कुठल्या उजाड माळ रानावरची नाहीये किंवा कुठल्या निर्जन पठारावरची देखील नाहीये, तर ही आहे बाग, मोसंबीची बाग। मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला, पाण्याची टंचाई निर्माण झाली, तरी शेतकऱ्यांनी या बागा जीवाच्या आकांताने जपल्या। मात्र आता विहिरींनी तळ गाठलाय आणि पायाचा घोटाही बुडणार नाही इतकं पाणी विहिरीत उरलंय। त्यामुळे या बागा सुकून चालल्यात। ही सगळी परिस्थिती निर्माण झालीये बीडमध्ये। पाणी नसल्यामुळे ठिबक आहे, पण ठिबकला पाणी द्यायला विहिरीमध्ये पाणी नाही, विहीर कोरडी पडलेली आहे। त्याच्यामुळे ही मोसंबीला काही खायसारखी मोसंबी आहे, काही सुपारीसारखी मोसंबी आहे, ही पाणी अभावी गळून चाललेली आहे। अजून उन्हाळ्यातले 2.5 ते 3 महिने जाणार आहेत। या 3 महिन्यामध्ये बाग राहील का नाही राहील हे सांगता येणार नाही। या बागांमधील झाडं तर वाढली आहे, त्यांना फळही लागली आहे, पण ज्या काळात ही फळं वाढताय त्याच काळात आता पाणी नसल्यानं झाडं करपताय। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। तर सरकारने आमच्याकडे काहीतरी आर्थिक मदत करून पाण्याची काहीतरी थोडीफार सुविधा करून द्यावेत, कारण की 3 वर्षाची मेहनत आमची एका वर्षात वायाला जाऊ नये। त्यामुळे सरकारने काहीतरी सुविधा करावी पाण्याची वगैरे थोडीफार। बीड जिल्ह्यात तब्बल 17,500 हेक्टरवर फळबागांची लागवड करण्यात आली। मात्र मागील 10 वर्षात शेतकऱ्यांना कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतोय। त्यामुळे पारंपरिक शेती सोडून फळबागांकडे वळलेल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। आम्ही ही मोसंबीची लागवड केलेली आहे आणि आता अद्याप म्हणजे आजच्या घडीपर्यंत आम्ही 3 लाख रुपयापर्यंत खर्च या बागेला केलेला आहे। आणि आज जर ही फळं धरायच्या वेळेसच जर ह्या झाडांना जर पाणी जर मिळत नसेल तर यापुढे ह्या इथून पुढच्या आणि 2, 3, 2.5 महिन्यामध्ये ह्या फळबागाचं काय होऊ शकतं हे आपणच समजू शकतो। बीड जिल्ह्यात फळ पिकांमध्ये सर्वात जास्त मोसंबीची लागवड करण्यात आली। आता याच फळबागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे। जवळपास लाखो रुपयाचा खर्च करून या शेतकऱ्याच्या पदरात आता निराशाच आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। अनेक झाडं जी आहेत सुकली आहेत। पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये या फळबागेला पाणी द्यायचं कसं, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।